तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी ना एक खूप जास्त अभिमानाची गोष्ट आहे की आपले सर्वांचे लाडके रितेश भाऊ देशमुख जे की बिग बॉसद्वारे आपल्या मराठी भाषेचा गर्व जगभरात वाढवत आहे. आणि त्यांनी स्वतः आता आपल्यासाठी एक जे की तेच स्वतः आपल्यासाठी एक सिनेमा घेऊन येत आहे, जे की आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा. आणि हे जे सिनेमा आहे ना, तो आपल्यासाठी खरंच आपल्या सर्वांसाठी खूपच जास्त अभिमानाची गोष्ट आहे. कारण मराठी सिनेमाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठ्या बजेटमध्ये म्हणजेच 100 करोडच्या बजेटमध्ये पहिल्यांदाच एक मराठी सिनेमा म्हणजेच मराठी मूवी येते. आणि ती म्हणजे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना एक नमन आहे, जे की आपले रितेश भाऊ यांनी केलं आहे. आणि दुसरं नमन आपण त्या सिनेमाला खूप खूप प्रेम देऊन आपण आपल्या राजांना करू, आपले छत्रपती शिवाजी महाराजांना. तर मित्रांनो, काही लोक या सिनेमाला जसे की दुसऱ्या सिनेमा असो की काही असो, चित्रपट असो, त्याशी कम्पेअर सुद्धा करतील आणि काही चुकीचे कमेंट सुद्धा करतील. पण आपल्याला सांगू इच्छितो की आपले राजे हे आपले राजे आहेत, आपले छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याला माहिती आहे आपले राजे काय आहे. आणि ज्यांना माहिती नाही आपले राजे काय होते, यांनी एक वेळा त्यांच्या विषयी माहिती घ्यावी आणि त्यांचा इतिहास वाचावा. कारण आपले राजे ते होते की स्वतःला आपल्यातलेच एक मानायचे आणि ते त्यांच्यासाठी आपले मावळे आणि आपल्या मावळ्यांसाठी ते म्हणजेच जीव होते. तर मित्रांनो, आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या मूवीला कुठलीही वाईट कमेंट न करता किंवा कुठल्याही चित्रपटाशी कम्पेअर न करता, चुकीची कमेंट न करता, हा जो सिनेमा आहे आपल्या राजांचा आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्र आपला सिनेमा आहे. तर आपण या सिनेमाला आपला स्वतःचा सिनेमा समजून आपण त्याला प्रेम द्यावं, कारण की तो समजायचं नाही तर तो आपलाच सिनेमा आहे. ठीक आहे. तर पुन्हा एक वेळा आपल्याला ते सांगू इच्छितो की एक नमन आपल्या रितेश भाऊ देशमुख यांनी आपल्या राजांना केलंय. दुसरा नमन आपण करू त्या सिनेमाला भरभरून प्रेम देऊ. तर मित्रांनो, एवढंच सांगायचं होतं. आणि प्लीज की अशा कुठल्याही चुकीच्या कमेंट किंवा कुठल्याही सिनेमाशी आपल्या राजांचा आपल्या मराठी सिनेमातला कम्पेअर नका करू. धन्यवाद. थँक्यू सो मच.